नमस्कार. तुम्ही पाहताय हिंदुस्तान पोस्ट आणि मी स्वप्नील सावरकर. आज देशाच्या राजधानीतून बोलतोय, दिल्लीत आलो आहे आणि अशा एका व्यक्तीला आपण भेटतोय की ज्या व्यक्तीला भेटणं दुर्लभ असतं, कारण ती व्यक्ती 24 तास देशाच्या सेवेत असते. आज आपण भेटणार आहोत निवृत्त लेफ्टनंट जनरल, आणखीन पद महत्त्वाचं जे सध्याचं त्यांचं आहे ते म्हणजे संरक्षण मंत्रालयाचे मुख्य सल्लागार विनोद खंदारे सर. सर नमस्कार. नमस्कार, स्वागत आहे. आजचा विषय हा अत्यंत वेगळा आपण मांडतोय. सैन्य दलं आणि इतर सर्व सुरक्षेशी संबंधित गोष्टी याबाबत तुम्हाला आम्ही विचारणारच आहोत. पण सर्वसामान्य जनतेला जे पूर्वी सैन्याबद्दल एक आकर्षण होतं, सैन्यात जाण्याबद्दल जे आकर्षण होतं, ते काही काळांपासून आम्ही पाहतोय की ते थोडं कमी होतं आहे. जो तो परदेशी जाण्या उत्सुक आहे, जो तो डॉक्टर इंजिनियर ह्यासारख्या प्रोफेशनल ह्याच्यात जाण्यात उत्सुक आहे. पूर्वी एक असायचं की आम्ही सैन्यात जाणार, अधिकारी बनणार. हे जे स्वप्न पाहणारी जी तरुणाई होती ती कुठेशी कमी होताना जाणवते. म्हणून आज मी विशेष शो करतो आणि तुमच्यासारख्या व्यक्तिमत्वाकडून हे जाणून घ्यायचं आहे आम्हाला. त्यातपूर्वी तुमची फक्त एक छोटीशी ओळख लोकांना सांगतो, कारण लोकांना एकतर माहिती नसतं आणि त्यांची मेमरी खूप शॉर्ट असते असं सांगतात. सरांनी 1978 सैन्य दलात तुम्ही आलात आणि 2018पर्यंत विविध पदांवरून सर लेफ्टनंट जनरल म्हणून निवृत्त झाले. पण त्यानंतरही त्यांची देशसेवा आजपर्यंत कायम आहे. सरांना परमविशिष्ट सेवा पदक आणि अतिविशिष्ट सेवा पदकासारखे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत आणि ते त्यांना मिळालेत ते त्यांच्या कार्यामुळे. आणि ह्या अशा व्यक्तीकडून आपण काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे, म्हणून आज हा आपण शो करतो. तर सर, माझा जो पहिला प्रश्न होता की तरुणाईमध्ये सैन्य दलाचं आकर्षण कमी होतं आहे का? तुमचं काय मत आहे? स्वप्नील, असं आहे, जे आमची पिढी होती किंवा त्याच्या आधी किंवा त्याच्यानंतर आमच्या पिढींना असं काही इतके जास्त ऑप्शन्स नव्हते. आजच्या पिढीला विचारा, इतकं स्पेशलायझेशन, सुपर स्पेशलायझेशन झालेलं आहे. हे जे विषय आता आहेत हे तर त्यावेळेला आम्हाला माहीतसुद्धा नव्हते की त्यावेळेला काय होतं. सिम्पल की वकील बनायचं आहे किंवा डॉक्टर बनायचं आहे किंवा इंजिनियर किंवा सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जायचं आहे किंवा सैन्यात यायचं आहे. आता काय झालं, आता तुम्ही वेगळे तुमच्याजवळ प्रोफेशन्स आहेत. तुम्ही भारतात करू शकता, तुम्ही बाहेर जाऊ शकता. आता तर युवा लोक विमानात लवकर बसतात. माझ्या वयात कोणत्या वयात मी विमानात बसलो आणि आजच्या पिढीला कधी चान्स मिळतो. म्हणजे पूर्ण जग चेंज होत आहे. आणि ही जी प्रगती आहे ही असावी, निश्चितच असावी. म्हणजे हा वेग वाढलेला आहे, तुमच्याजवळ ऑप्शन भरपूर आहेत. मग त्याच्यामुळे काय होईल, तोच वर्ग वेगळ्या ठिकाणी जाईल. तर समजा आधी 10 लोक आर्मीला ऑप्ट करत असतील तर आज 8 करतील, 6 करतील. प्रश्न हा नाही आहे की जास्त लोकांनी यावं, प्रश्न हा आहे योग्य लोकांनी यावं. आणि त्या योग्य लोकांनी येण्यासाठी जेव्हा आम्ही ॲडव्हर्टिजमेंट करतो, आम्ही त्यांचे टेस्ट करतो, कमी जरी आले तरी आम्ही आमचा जो सिलेक्शन क्रायटेरिया तो बार आम्ही खाली नाही आणत. अच्छा, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, कदाचित आर्म्ड फोर्सेस एक असं प्रोफेशन आहे जिथे रिझर्वेशन्स नाही आहेत. बरोबर. आम्ही असे कॅटेगरीज नाही मांडलेले आहे की SC, OBC, ST असं नाही आहे. मेरिटोक्रेसी आहे. आणि मेरिटोक्रेसी म्हणजे तुम्हाला इतके मार्क जर मिळाले आणि तुम्ही आले तर ठीक. म्हणजे तुम्ही बऱ्याचशा मुलामुलींना विचारा, ते म्हणतात सर मी रिटर्न क्लिअर केलं, मी SSB क्लिअर केलं, पण मेरिट आउट झालं. म्हणजे आमच्या वेकन्सीज जर भरल्या तर आम्ही त्यांना नाही घेणार.
सायमल्टेनियसली दुसरा एक असाही प्रकार आहे की आमच्या अकॅडमीमध्ये समजा 100 वेकन्सीज आहेत, एका कोर्समध्ये 75च आले, तर प्रश्न आमचा असा की बाकी 25 कुठे गेले? नो, दे डिड नॉट मीट द बार. आम्ही उगाच ते 25 आणून आपल्यावर असं बोजा घेऊन नाही फिरणार, कारण एकदा ती व्यक्ती आली तर किती वर्ष? लाईफ लॉंग. तर त्याच्यामुळे कदाचित आपला हा प्रश्न कदाचित चुकीचा असेल की आकर्षण आहे किंवा नाही. आम्हाला त्याच लोकांना घ्यायचं आहे जे बिलकुल राष्ट्रभक्त आहेत, जे पैसे कमवायसाठी येत नाही. पैसे तुम्हाला कमवायचे, तुम्ही कमर्शियल मार्केट कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये जा. तुम्हाला देशसेवा करायची, इकडे या. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सैनिकी शाळांचा पुरस्कार केला होता. सैनिकी शाळा आणि सैनिकी शिक्षण हे सर्व मुलांना हवं. अर्थात त्याच्याबद्दल लोकसंख्या हा प्रश्न तुम्ही म्हणजे असू शकतो, हा एक भाग असला तरी पण सावरकरांनी जे सैनिकी शाळांचा पुरस्कार केला होता त्यानुसार आज काही आपण करू शकतो का, आणि का नाही आजवर करू शकलो? बघा, आपली जी लोकसंख्या आहे फार जास्त आहे. प्रत्येक मुलाला किंवा मुलीला सैनिकी हे एज्युकेशन द्यावं हे आवश्यकता आहे. किती द्यावं ते आपण ठरवू शकतो. का द्यावं? अनुशासनासाठी आणि देशप्रेमासाठी. ह्याच 2 गोष्टी आहे, याच्या पलीकडे तिसरी गोष्ट नाही आहे. वीर सावरकर म्हणजे फारच मोठी व्यक्ती, त्यांच्याबद्दल मी काहीच बोलू शकत नाही. पण त्यांचा हेतू काय होता? त्यांचा हेतू हा होता की प्रत्येक नागरिकांनी देशप्रेम ठेवावं, प्रत्येक नागरिकाचं अनुशासन राहावं. बरोबर. आपण त्याला दुसरे तऱ्हेने पाहू. प्रत्येक शाळेत आपण हे आणायला पाहिजे. बरोबर. त्याला सैनिकी अनुशासन म्हणा, सैनिकी शिक्षा म्हणा, आणि प्रत्येक शाळेत जर हे आलं तर त्याच्यासाठी पहिली रिक्वायरमेंट आहे की तुमचे मास्तर तसे व्हायला पाहिजे. तर त्यांचं पहिले एक प्रशिक्षण असं होणं आवश्यक आहे, त्यांचं फोकस असं होणं आवश्यक आहे. आणि त्यानंतर जितके आता आजही आपण जेव्हा म्हणजे मी तर शाळा 1974 सोडली, मी कॉलेज 78 सोडलं, पण मला अजूनही माझे ते मास्तर किंवा मास्तरीण आठवतात जे चांगले होते. बरोबर. आणि जे आठवत नाहीत ते आठवण करणे योग्य नव्हतेच. तर आजही तसंच व्हायला पाहिजे की टीचिंग शुड नॉट बी द लास्ट ऑप्शन. मला वाटते समाजात जे आधी मास्तरांना जो एक दर्जा होता, मान होता, तो परत यायला पाहिजे, आणि त्याच्यासाठी समाजच जबाबदार आहे. शिक्षक, डॉक्टर हे घराचा एक भाग असायचे पूर्वी. बिलकुल असायचे. आणि बरं, त्याच्याही आधी जा, जेव्हा आपण म्हणायचो गुरुकुल, तर गुरुकुल पद्धती ही कोणी नाहीशी केली? इंग्रजांनी नाहीशी केली, मुघलांनी नाहीशी केली. किंवा जितकेही आक्रमणकर्ता होते मुघलांच्याही आधी, त्यांनी सगळ्यांनी 2-3 गोष्टी टार्गेट केल्या. आपली संस्कृती, आणि आपल्या संस्कृतीचा भाग होता देऊळ, तो आपल्या अर्थव्यवस्थेचाही भाग होता, तो पूर्ण सामाजिक व्यवस्थेचा एक भाग होता. आणि दुसरं म्हणजे शिक्षण पद्धती, म्हणजे गुरुकुल, गुरुचा जो आदर होता तेही त्यांनी टार्गेट केलं आणि आपण ॲक्सेप्ट केलं. बरोबर. आणि मॅक्युलर फॉर्म ऑफ एज्युकेशन जे आलं त्याच्यात त्यांना असे विद्यार्थी पाहिजे होते हू विल बी सबसर्व्हियंट, ओबिडियंट, नो क्वेश्चनिंग. नॉलेज बेस्ड सोसायटी नाहीशी झाली. तुम्हाला इतके मार्क मिळाले, तुम्ही पास झाले, तुम्हाला जॉब मिळाला, कारकुनाचा जॉब मिळाला, आणि जो ऑफिसर असणारा तो इंग्रजच असणार. तर तशी पद्धती आणल्यामुळे आपल्या समाजामध्ये फार नुकसान झालं. सर, मी तुम्हाला ना आजच्या ज्या घडामोडी घडत आहेत त्याबाबतही काही प्रश्न विचारू इच्छितो. म्हणजे तुम्ही आता सुरक्षा हा विषय तुमचा आहे, आणि त्यात मला वाटतं देशाची सुरक्षा ही बाहेर बॉर्डर जशी आहे तशी अंतर्गत सुरक्षा आहे. आता सध्या आपण जे पाहतोय काश्मीरचा जो विषय आहे, जम्मू काश्मीरशी संबंधित आपण आता अतिरेकी आत घुसले आहेत, पाकिस्तानी सैन्याचे होते, असे सगळे जे आता विषय आपल्या समोर आहेत. तर जम्मू सारखे आता तो दहशतवादी हल्ले जे खाली यायला लागले किंवा जम्मूत आले, तर ते रोखण्याकरता आणि हे सगळं पुन्हा म्हणजे आज बघा परिस्थिती अशी आहे की देशभरात जे बॉम्बस्फोट होते ते पूर्णपणे थांबले. त्यामागची कारणं पण तुम्ही सांगा. आणि जम्मूमध्ये आता जे वाढते हल्ले होत आहेत, तर हे हल्ले रोखण्याकरता काय उपाय आहेत? पुन्हा काही सर्जिकल स्ट्राईक करावा लागणार आहे? बरं, पहिली गोष्ट म्हणजे आज जे तुम्हाला जम्मू आणि कठुआ किंवा
किश्तवार, डोडा या भागात जी ॲक्टिव्हिटी आज दिसते किंवा रजौरी, पुंछ त्या भागात ॲक्टिव्हिटी दिसते. पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो, हे नवीन नाही. 1997, 97, 98, 99, 2000, 2001 हा काळ माझा काश्मीरमध्ये होता. त्यावेळेलाही हे होत होतं. तर आता जेव्हा लोक म्हणतात आर्क ऑफ टेररिझम इज एक्सपॅन्डिंग टू द साऊथ, त्यावेळेलाही आम्ही हेच म्हणत होतो. मग काय झालं, आम्ही लोकांनी बऱ्याचशा गोष्टी कदाचित चांगल्या केल्या. त्याच्यात एक आमचे जुने आर्मी चीफ होते, जनरल BC जोशी. त्यांनी राष्ट्रीय रायफल अशी उभी केली आणि राष्ट्रीय रायफल्सला पूर्ण टास्क केलं की तुम्ही जितकंही टेररिझम आहे त्याला संपवा. तर 94, 95 या वर्षापासून राष्ट्रीय रायफल्सच्या 36 बटालियन्स उभ्या झाल्या, 12 सेक्टर हेडक्वार्टर्स उभे झाले, 5 डिव्हिजनल साईज हेडक्वार्टर्स उभे झाले. हे कुठून आले? हे सैन्यामधनंच बाहेर पडलेले हे लोक आणि राष्ट्रीय रायफल्समध्ये येऊन हे 36 बटालियन्स तयार झाले. यांनी खूप चांगलं काम केलं. त्यानंतर आपण एक आमचे जनरल विज म्हणून होते, जे सेनाध्यक्ष होते, त्यांनी लाईन ऑफ कंट्रोलवर फेन्स उभारला. तोही एक चांगला एक स्टेप होता. त्याच्यामुळे काय झालं, इन्फिल्ट्रेशन कमी झालं. पोलीस, जम्मू काश्मीर पोलीस, इंडियन आर्मी यांचं इंटिग्रेशन व्यवस्थित झालं. तिथे जे काही कायदे होते ते बिलकुल अप्रोप्रिएट होते. हळूहळू जसं जसं हे प्रॉब्लेम्स कमी होत गेले, थोडंसं दुर्लक्षही होते. दुर्लक्ष कोणाचं होतं? स्टेट गव्हर्नमेंटचं होतं. कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजनमध्ये आर्टिकल 370 तरी होतं. बरं, आता आर्टिकल 370 काढलं, बरोबर आहे. आर्टिकल 370 काढल्यामुळे कोणाच्या पोटात दुखत आहे? पाकिस्तानच्या. बरोबर. आता मी तुम्हाला एक्सटर्नल भागात नेतो. पहिली गोष्ट म्हणजे पाकिस्तानवर कधीच तुम्ही भरोसा करू शकत नाही. समजा तुम्ही एक सीजफायरचं करारही केला तरी भरोसा करू शकत नाही. आज तिथे त्यांचे सेनाध्यक्ष आहेत जनरल आसिफ मुनीर. त्यांच्याबद्दल काय माहिती आहे आपल्याला आणि काय माहीत असायला पाहिजे? ते ISI मध्ये वाढलेले आहेत. ISIचा एकच ध्येय आहे, भारताला तोडायचं. ब्लीड थ्रू 1000 कट्स हे कोणाचं मोटो आहे? पाकिस्तानचा. त्यांचे जितकेही ऑफिसर्स पाकिस्तान आर्मीचे पाकिस्तान मिलिटरी अकॅडमी काकुलमधनं पासआउट होतात, त्यांना सांगितले जाते 1971चा बदला घ्यायचा. त्यांना सांगितलं जाते 1984चा सियाचीनचा बदला घ्यायचा. त्यांना शिकवलं जाते 1999चा कारगिलचा बदला घ्यायचा. ही अशी त्यांची सायकी डेव्हलप होते. तर तसे ते लोक ऑफिसर्स बनतात. तसेच लोक ते मग पाकिस्तान आर्मीमधनं ISI मध्ये येतात, ISI मधून परत पाकिस्तान आर्मीमध्ये जातात. ब्रेन वॉश्ड अधिकारी, टोटल ब्रेन वॉश. आज समजा पाकिस्तानच्या कोणत्या व्यक्तीला तुम्ही विचारलं, अरे तुम्हारे घर में खाने के लिए चावल नहीं है, तो म्हणतो कोई बात नहीं, भारत को पहले तोडना है. हिंदुस्तान म्हणतात, भारत नाही म्हणतात, हिंदुस्तान को तोडना है. तर तुमच्या नेबरहुडमध्ये तुमचं जो शेजारी आहे, तुम्ही त्याला काय कराल? तुम्ही स्वतःच्या मुलाला शिकवू शकता, शेजाऱ्याच्या मुलाला शिकवू शकाल का? त्याच्या आईवडिलांना जर त्यांनी पाहिलं आणि त्यांनी ही शिक्षा दिली, हे संस्कार दिले, तर तो असाच वाढणार आहे. तर म्हणून आपल्याला मजबूत व्हायचं. पण सर, आपल्यातल्या काही अनेक राजकारण्यांना शेजारच्या मुलाचा पुळका जास्त आहे ना. त्यांचं घर भरलेलं असेल तर ते आपल्यावर हल्ला करणार नाही. ते सुखी राहिले तर आपण सुखी राहू. या कन्सेप्टवर काय? हे बघा, आपलं जे नेबरहुड आहे याच्यात ट्रू डेमोक्रेसी कोण? कोणी? भारत. आपणच फक्त. आणि ट्रू डेमोक्रेसीमध्ये कसं होतं, आपल्याकडे फ्रीडम इतका असतो, आपल्याला विचार करायची सोय असते. तर मग आपल्याला असं वाटायला लागतं की जसं आपण आहे तसंच पाकिस्तानी आहे, तसंच बांगलादेशी आहे, तसंच श्रीलंकाचा आहे, तसंच नेपाळचा आहे, तसंच भूटानचा आहे. असं नाही आहे. प्रत्येक देशात त्यांची एक संस्कृती आहे, त्यांची एक विचारसरणी आहे. ते लोक तसंच विचार करणार जसे त्यांची बॅकग्राऊंड आहेत. सोशिओ पॉलिटिकल सायकोलॉजिकल एक एन्व्हायरमेंट असते, त्यांची हिस्ट्री कशी आहे त्याच्या हिशोबाने ते लोक राहणार.
आता आपण मराठीत बोलतोय. मराठी आपलं मराठा जे साहित्य आहे, मराठा इतिहास आहे, त्याच्यात आपण खूप काही शिकलेलो आहे. बरोबर. आपल्यावर काय होतं, आपल्यावर या लोकांचं राज्य होतं. ते शिवाजी, जेव्हा छत्रपती शिवाजी आले, त्यांनी आपल्याला सांगितलं की स्वराज्य पाहिजे. तुम्ही बहामनी किंगडम किंवा मुघलांकडे किंवा इंग्रजांकडे नोकरी नाही करणार. तुम्ही स्वतःचं साम्राज्य उभं करा, कारण तुम्ही केपेबल आहे. विजयनगर एम्पायर होतं, शहाजी महाराज त्यांनी हे सगळं काही सुरुवात केली होती. तर आपल्याला स्वप्न कोणी दिलं? छत्रपती. का दिलं? त्यांच्या भोवती तर हेच लोक होते ना. बरोबर. पण त्यांनी रिअलाइज केली. ही रिअलायझेशन आजही पाहिजे की तुम्ही सगळ्यांना स्वतःच्या लेन्समधनं नका बघू, त्यांना त्यांच्या लेन्समधून बघा की त्यांच्या डोक्यात काय चाललेलं आहे तुमच्याबद्दल. तुमच्या मनात चांगलं आहे, पण त्यांच्या मनात चांगलं नाही आहे. तर तुम्ही तसं विचार करा. तुम्ही जास्त आयडियलिस्टिक व्हायचा प्रयत्न कराल तर प्रॅग्मॅटिक नाही होणार. सर, मग छत्रपतींच्या म्हणजे त्यांचा आदर्श ठेवून जर आपण विचार केला तर पाकिस्तानवरचं सोल्युशन काय असतं? जर छत्रपती असते आणि अशी समस्या असती तर आज सोल्युशन काय? पाकिस्तान तोडणं की पुन्हा म्हणजे आता जसं POK वगैरे परत घ्यायच्या गोष्टी होतात, ही काही सोल्युशन्स असू शकतील? शिवाजींचं तुम्ही जर पूर्ण इतिहास वाचला, शिवाजींनी सगळ्यात पहिले काय म्हटलं होतं? इंटरनल कन्सॉलिडेशन. हो. इंटरनल स्ट्रेंथ, लीडरशिप. त्यांच्यासारखा विजनरी आणि ॲक्शन ओरिएंटेड लीडर नव्हता. हे बघा, मी हे 2 फ्रेजेस वापरले. आपल्याकडे विजनरी आहे तर त्याला वाटते की सैन्याची आवश्यकताच नाही आहे, आणि ॲक्शन ओरिएंटेड लीडर आहे तर त्याला असं वाटतं की त्यांनी जे काही केलं ते सगळं योग्य आहे. असं नाही आहे. तुम्हाला एक विजनरी व्हायला पाहिजे. तर शिवाजींनी काय म्हटलं होतं? स्वराज्य. स्वराज्यासाठी काय पाहिजे? इकॉनॉमिक्स पाहिजे, इंटरनल प्रोसेसेस पाहिजेत, पार्टिसिपेशन सगळ्यांचं पाहिजे, सैन्य पाहिजे. आता त्याच्यासाठी तुम्ही बघा, मावळातला जो एरिया आहे त्याच्यात इतका असं कृषीप्रधान नव्हता तो. म्हणजे तुम्ही तिथून प्रॉफिट नसते जनरेट करू शकता. त्यांनी इमिजिएटली समुद्राकडे बघितलं. जितके पोर्ट्स होते त्यांनी आपल्या कब्जात केले. नेव्ही रेज केली. असा कोणता राजा होता ज्यांनी नेव्ही रेज केली? छत्रपती. हा. आणि त्यांच्याजवळ जर पैसे नव्हते, पण शायस्ता खान तिथे येऊन उरावर बसला. 3-3-3.5 वर्ष त्यांनी लुटलं. पण शिवाजींचं लक्ष नेहमी त्यांच्या प्रजेकडे असायचं. बरं, यांना नुकसान झालेलं आहे. कोणी नुकसान केलं? मुघलांनी केलं. चला सुरतला चला, त्यांच्याच खजिन्यातनं काढून आणू आणि आपल्या प्रजेला देऊ आणि नेव्ही उभी करू. असा जो राजा असतो तर तो पहिले कन्सॉलिडेट करतो. कन्सॉलिडेट केल्यानंतर तो बघतो चारीकडे किती शत्रू आहेत. 4-4, 5-5 शत्रू. आपल्याकडे तर सध्या 2 शत्रू आहेत, पण त्यांच्या वेळेला तर किती? बहामनी किंगडम्स होते, 3 तर तेच होते, आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही. बरोबर. मुघलांचं एक वेगळं होतं, पोर्चुगीज वेगळे होते, ब्रिटिश येऊन तोफा पन्हाळ्याच्या हल्ल्यामध्ये त्यांनी तोफा दिली. बरंच म्हणजे असं. मग शिवाजींनी काय डिप्लोमॅसी केली? फ्रेंच कडनं काही शस्त्र घेतले, ट्रेनिंग घेतली. पोर्चुगीजच्या लोकांकडनं शिप बिल्डिंग केली. डिप्लोमॅसी सुद्धा यायला पाहिजे. जेव्हा आग्र्याहून निघाले ते आल्यानंतर त्यांनी काय केलं? औरंगजेबाला खूप पोलाईट पत्र लिहिलं की तुम्हाला विचारून नाही आलो, पुढच्या वेळेला विचारून नाही. डिप्लोमॅसी पण पाहिजे. म्हणजे आपल्याला जर समजा पाकिस्तानला तोडायचं आहे किंवा पाकिस्तानशी काय करायचं आहे, 2-3 प्रकार आहेत. पाकिस्तानला निग्लेक्ट करा, पाकिस्तानशी ट्रेडच नका करू, मरू द्या त्याला. पाकिस्तानचा जो शेजारी आहे, चाणक्याने काय म्हटलं होतं? आपल्या शेजारीचा जो शेजारी असतो त्याच्याशी मैत्री करा. अफगाणिस्तानशी आपण करत आहे. इराणलाही सोडलेलं नाही. त्यांचं चीनशी संबंध आहे, तर चीनचे जे बॉर्डरिंग कंट्रीज आहेत त्यांच्याशी आपण मैत्री करत आहे. चीनचा एक शेजारी म्हणजे अमेरिका सुद्धा आहे, चीनचा एक शेजारी रशिया सुद्धा आहे, आपण त्यांच्याशी मैत्री करतो. तर आपली जी फॉरेन पॉलिसी आहे त्याच्यात कौटिल्य म्हणजे चाणक्याचं फार मोठा एक इम्पॅक्ट आहे. अच्छा. तर ते नॅशनल इंटरनॅशनल लेवलवर आपण सगळे जे आपले आधीचे विचारक होते, ज्ञानी लोक होते, त्यांनी सांगितलेल्या गोष्टीचा आपण समावेश करतो. प्रत्येक गोष्ट नुसतं माईकवर घेऊन बोलायची नसते. बरोबर. तर जितकं तुम्ही स्वतःचं एक स्ट्रॅटेजिक कल्चर डेव्हलप कराल त्याच्यात सगळ्यात मोठं योगदान नागरिकांचं सुद्धा आहे. सर, आता
पाकिस्तानचा विषय झाला, एक्सटर्नल पॉलिसीबद्दल, पण मी थोडंसं तुम्हाला इंटरनल सुरक्षेबद्दल पण विचारू शकतो, जो गेले काही दिवस, काही महिने, जवळपास 11 महिने जे मणिपूर पेटतंय, वर्षभर हा विषय चालू आहे आणि सरकारचं त्याकडे दुर्लक्ष आहे किंवा असे जे आरोप होत आहेत, तर या इंटरनल सिक्युरिटीच्या अंतर्गत हा विषय जेव्हा येतो तेव्हा मणिपूरच्या बाबत काय म्हणजे सोल्युशन पण असं तुमच्या दृष्टीने काय, सैन्य दलाच्या दृष्टीने पण काय, आणि एकूणच आपले डिफेन्स पॉलिसीच्या दृष्टीने मणिपूर हा काही संपणारा प्रश्न आहे की नाही? हे बघा, एक सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे तुमचे जितके दर्शक श्रोते आहेत ते सगळे मराठी भाषी, हो, म्हणून हे अत्यंत चांगलं आहे की मी सगळं सांगू शकेन. मणिपूर एक कॉम्प्लेक्स डेमोग्राफी आहे. मी मणिपूरमध्ये बरेच वर्ष काम केलेलं आहे आणि मणिपूरमध्ये बरेचसे लोक माझे अजूनही मित्र आहेत, म्हणून त्यांच्याकडनं मला ॲक्च्युअल घटना कळते. जे मीडियामध्ये येते आणि जे खरं आहे ते मला दोन्ही कळतं. मणिपूरमध्ये इम्फाल व्हॅलीमध्ये राहणारे लोक मैती आहेत, ते हिंदू आहेत. मणिपूरमध्ये जे सराउंडिंग हिल एरियाज आहेत, सदर हिल, चुडाचांदपूर, थानलॉन, हे सगळे जे एरियाज आहेत, इथे कुकी ट्राईब्स, कुकी एक टर्म आहे, त्याच्यात 11 सब ट्राईब्स आहेत, त्याशिवाय नागाज आहेत. तर असे 3 डेमोग्राफिक हिस्से आहेत. जे मॅक्झिमम कल्टिवेशन आणि ॲग्रिकल्चर होते ते इम्फाल व्हॅलीमध्ये होते. अच्छा. इम्फाल व्हॅलीमध्ये एज्युकेशनल फॅसिलिटीज आहेत, एअरपोर्ट आहे, हॉस्पिटल्स आहेत. आता हे स्ट्रगल जे होते, इम्फाल व्हॅलीमध्ये ओरिजिनल मेती राहणारे आहेत, पण जे कुकीज अँड नागाज आहेत त्यांनाही तिथे येऊन घर बांधायचं असतं. आता ते तिथे आले तर नॅचरली त्यांच्यासोबत त्यांची चर्च येते. तिथे पंगाल मुस्लिम्स आहेत, दॅट इज अ मायनॉरिटी, बट पंगाल मुस्लिम्स आहेत. ते पंगाल मुस्लिम मस्जिद बांधतात. मग हे सगळे जे लिमिटेड जमिनीसाठी स्ट्रगल होते, सुरुवात तिथून होते, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आता मैती लोकांना असं वाटायला लागलं की शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबला एक रिझर्वेशन आहे, त्याच्यामुळे कुकीज आणि नागाजचा फायदा होत आहे आणि आम्हाला फायदा होत नाही. ते जनरल कॅटेगरीमध्ये असतात. तुम्ही बघा, मॅक्झिमम सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जे SC/STचा ॲडव्हान्टेज मिळाला आहे तो कुकीज आणि नागाजला याच्यामुळे मिळाला आहे, त्यांचं इंग्रजीचं स्टँडर्ड चांगलं आहे ॲज कम्पेअर्ड टू आपल्याकडे. जेव्हा आपण SC/ST बघतो तर त्यांना एक नॅचरल ॲडव्हान्टेज मिळतो, कारण त्यांच्या धर्मामुळे किंवा त्यांच्या शिक्षणाच्या पद्धतीमुळे ते शाळेत त्यांना इंग्रजीच शिकवल्या जाते. बरोबर. एक असा पिरियड होत गेला जेव्हा यांचे जे प्रॉब्लेम एरियाज होते हे वाढत गेले. बरं, चीफ मिनिस्टर जर तुम्ही बघितलं, आय थिंक नियरली 90% ऑफ द टाइम द चीफ मिनिस्टर इन मणिपूर हॅज बीन अ मैती. तर मग ते एक थोडंसं ग्रज दुसऱ्या साईडला, दोन्ही साईडला एक दुसऱ्याचे ग्रजेस आहेत. पहिली गोष्ट. त्याच्यात एक भर पाडली ड्रग ट्रॅफिकिंग. तुम्हाला माहिती आहे, म्यानमार, थायलंड हा भाग, याला आपण एक ड्रग्सच्या हिशोबाने क्रेसेंट म्हणतो, दी ओपियम क्रेसेंट. तिथून जे ड्रग स्मगलिंग होते आणि बऱ्याच वर्षापासून मणिपूरमध्ये ड्रग्सचा प्रॉब्लेम आहे. यूथ आर इम्पॅक्टेड बाय ड्रग्स. मी तिथे 1992 पासून 95 पर्यंत होतो. इतके ड्रग रिहॅबिलिटेशन सेंटर तिथे उघडले, कारण फारच सोप्यापणाने त्यांना ड्रग्ज मिळायचे. तर ते जे ड्रग इंटरनॅशनल कार्टेल्स आहेत त्यांचे हे कन्झ्युमर्स आहेत. काही कन्झ्युमर्स आहेत आणि काही लोक पैसे बनवतात. जे लोक पैसे बनवतात त्यांनी तिथे ओपियम कल्टिवेशन व्हॅलीमध्ये सुरू केलं, हिल्समध्ये सुरू केलं. काही लोक दोन्ही कम्युनिटीमधलं, दोन्ही याच्यातले सेगमेंट्समधले त्याच्यात इन्व्हॉल्ड आहेत. बरं, दोन्ही कम्युनिटीजचे इन्सर्जंट ग्रुप्स आहेत जे म्यानमारमध्ये राहतात. म्यानमारमध्ये ते आपसात एक म्हणून राहतात, पण इथे आल्यावर भांडतात. याच्यात आर्म्ड फोर्सेसच्या रोलपेक्षा जास्त स्टेट गव्हर्नमेंटचा रोल आहे. लॉ अँड ऑर्डर रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची? स्टेट गव्हर्नमेंटची. तिथे जे चीफ मिनिस्टर बिरेन आहेत ते जुने BSF मध्ये राहिलेले एक कर्मचारी, म्हणजे त्यांना तेही कळतं. ते एक फुटबॉल प्लेअर आहेत जुने, पण त्यांच्याच्यानी जर हे कंट्रोल नाही होत आहे, त्याच्यात एक
काही स्ट्रक्चरल प्रॉब्लेम्स आहेत आपल्या इथे. आता मी तुम्हाला एक स्ट्रक्चरल प्रॉब्लेम सांगतो. आपल्या कॉन्स्टिट्यूशनप्रमाणे लॉ अँड ऑर्डर हा एक स्टेटचा विषय आहे. त्याच्यासाठी प्रत्येक स्टेटमध्ये जे पोलीस एक म्हणजे 28 राज्य आहेत, तर 28 राज्याची वेगळी पोलीस आहे जी त्या मुख्यमंत्र्याखाली येते. ते सेंटरच्या खाली नाही आहे. तर त्याचं रिक्रुटमेंट, ट्रेनिंग, डिप्लॉयमेंट हे सगळं मुख्यमंत्रीच्या हातात असतं. पण त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, मणिपूरचे लोकच मणिपूर पोलीसमध्ये राहणार, तर एक लॉट मेती आहे, एक कुकी आहे, एक नागा आहे. मणिपूरचे मुख्यमंत्री मेती आहेत तर त्यांचं एस्कॉर्ट पूर्ण मेती आहे. अच्छा. DGP कुकी आहेत तर त्यांचं पूर्ण एस्कॉर्ट हे असं चालणार आहे का? हे कसं चालेल? हेच प्रॉब्लेम JNK मध्ये होते. तर JNK मध्ये समजा काश्मीर व्हॅलीमध्ये काश्मीरीच राहणार, जम्मू एरियामध्ये जम्मूचे लोक राहणार आणि लडाखमध्ये लडाखचे लोक. असं पोलीस व्यवस्था ही योग्य आहे का? समजा म्हणजे मी एक थिअरिटिकली तुम्हाला गोष्ट सांगतो. समजा कोणत्याही पोलीसमध्ये ऑल इंडिया क्लास कंपोजिशन असलं, त्याच्यासाठी संविधान थोडंसं बघावं लागेल. मी हे नाही म्हणत आहे की संविधान चेंज करा, मी हे म्हणून राहिलो विचार करा. तुमचं ऑल इंडिया क्लास कंपोजिशन असलं, समजा मणिपूरमध्येच 10% केरळ किंवा तमिळनाडूचे असते, 5% राजस्थानचे असते, 10% हरियाणाचे असते, हा विषय आला असता का? नसता आला. मग आपण इथून शिकायला पाहिजे. आता जे झालं ते झालं. आता परत आपल्याला हिलिंग टच द्यावं लागेल. हिलिंग टचसाठी आपल्याला त्या राज्यातलाच मोठा एक लीडर पाहिजे. कोण लीडर मी नाही सांगू शकत, तो माझा विषय नाही आहे. पण त्या समाजाला जर परत एकजूट आणायचं आहे तर तिथूनच एक लीडर निघायला पाहिजे जो सगळ्यांना ॲक्सेप्टेबल असेल. तुम्हाला टेबलवर बसून बोलावं लागेल. आपसात ज्या चुका कोणाच्याही झाल्या असतील त्याच्या एन्क्वायरीज करावं लागतील. ज्यांनी चुका केल्या त्यांना शिक्षा व्हायलाच पाहिजे. तर हे परमनंटली चालू नाही शकत. तर बिलकुल आपलं सीमावर्ती राज्य आहे ते. जर आपण तिथे आपली पकड ढिली केली तर चायना वाट बघत आहे. सर, अत्यंत गंभीर म्हणजे ह्या सर्व गोष्टी बऱ्याच जणांना माहितीच नाही आहेत. म्हणजे मीडियातही आम्ही फार जे वाचलंय ते फार वेगळं आहे आणि तुम्ही जे सांगताय ते फारच म्हणजे अगदी ग्रासरूटला जाऊन जो अनुभव काही लोकांना मिळत असेल त्यापैकी तुम्ही एक ते सांगताय आणि याच्यावरचं सोल्युशन सांगताय. मला वाटतं सरकारने या प्रकारावर खरोखर गांभीर्याने पावलं उचलली सुरुवातही केली असेल, कारण हा भाग फार महत्त्वाचा आहे आपल्या दृष्टीने. आणि पण सोल्युशन आहे हे तुमच्या बोलण्यातून आता एक अर्थ झाला आहे की मणिपूर हा प्रश्न या पद्धतीने सुटू शकतो. दुसरा एक विषय असा होता की गेल्या काही दिवसांपासून आम्ही एक मालदीवच्या बाबतीत सतत ऐकलं. अगदी मोदींनी लक्षद्वीपला जाऊन पर्यटनाच्या माध्यमातून का होईना पण मालदीवचा तो प्रश्न एक वेगळ्या तऱ्हेने गाजला. आपलं जे सुरक्षा धोरण आहे म्हणजे मोदींनी जी काय स्ट्रॅटेजी केली का आणखीन काही हे केलं पर्यटनाच्या माध्यमातून पण तो मालदीवला नाही तर तो चीनला इशारा होता हे आपण सगळ्यांना लक्षात आलं. पण चीनला प्रत्युत्तर कसं द्यायचं हा मालदीवचा जो हे आहे तो प्रत्युत्तर देण्याचाच प्रकार आहे की आणखीन काही वेगळ्या पद्धतीने चीनला ते प्रत्युत्तर द्यायला हवंय? तुम्ही मालदीवचा प्रश्न मांडला, मी त्याच्याबद्दल पहिले तो सांगतो, मग चीनच्या याच्यावर. कोणतेही मोठ्या राष्ट्र किंवा छोटं राष्ट्र असलं त्याचा जो शेजार असतो ना तो नेहमी ट्रबल्ड असतो. अच्छा. तुम्ही अमेरिकेकडे बघा, मेक्सिको बॉर्डर ट्रबल्ड बॉर्डर, एंटायर साऊथ अमेरिका ट्रबल्ड. इन द सेन्स मी एल सॅल्वडोरमध्ये UN सोबत 1993 ते 94 पर्यंत होतो. तिथे सिव्हिल वॉर होती. का सिव्हिल वॉर होती? तिथे जवळपास असे 12 परिवार आहेत ज्यांच्या हातात पूर्ण सत्ता आहे. आर्थिक सत्ता, राजकारणाची सत्ता, मिलिटरीमध्ये त्यांचेच ऑफिसर्स, पोलीसमध्ये त्यांचेच ऑफिसर्स. मग हळूहळू काय झालं, त्यांच्याकडे मिडल क्लास तयार व्हायला लागले आणि दे स्टार्टेड रिबिलिंग. आणि हे जे 12 फॅमिलीज होते दे वर बेस्ड इन USA. तर सेंट्रल अमेरिकेमध्ये प्रॉब्लेम, मेक्सिकोमध्ये प्रॉब्लेम, साऊथ अमेरिकेमध्ये तुम्हाला इतिहास माहीत आहे, अँटी अमेरिकन सेंटिमेंट्स. क्युबामध्ये अँटी अमेरिकन सेंटिमेंट, रशिया बघा, चेचेनियामध्ये प्रॉब्लेम, आता युक्रेनसोबत प्रॉब्लेम. एनी कंट्री विच इज डेव्हलपिंग
किंवा पॉवरफुल होत आहेत त्याच्या जवळपास प्रॉब्लेम स्वतःही निर्मित होतात किंवा दुसरे कोणी निर्माण करतील. तर आपल्या नेबरहूडमध्ये जर चायना असे प्रॉब्लेम निर्माण करत आहे हे नॅचरल आहे. म्हणून याच्यासाठी आपली काही झोप जायला पाहिजे असं नाही. पण आपण मग त्याचा प्रयत्न करायला पाहिजे की आपण एक पॉलिसी आहे आपली नेबरहूड फर्स्ट. नेबरहूड फर्स्टमध्ये जे आपले परराष्ट्र मंत्री आहेत जयशंकर, डॉक्टर जयशंकर, ते काय म्हणतात, नेबरहूड फर्स्ट म्हणजे आपण यांना एंगेज करू. तुम्हाला सांगतो सगळ्यात जास्त ट्रेनिंग वेकन्सीज जे आपण कोणत्याही मिलिटरीला देतो नेबरहूडच्या वेकन्सीज जास्त. नेपाळला आम्ही लोक सगळ्यात जास्त वेकन्सीज देतो, बांगलादेशला देतो, श्रीलंकाला देतो. श्रीलंकेमध्ये जेव्हा इकॉनॉमिक प्रॉब्लेम झाला, तुम्ही ते व्हिडिओ पाहिले असतील, राजपक्षेच्या पॅलेसमध्ये लोक घुसले, त्यांच्या खुर्चीवर बसले, ते काय होतं, त्यांची इकॉनॉमी गेली. IMFनी जितके पैसे दिले आहेत मला वाटतं त्याच्यापेक्षा दुप्पट पैसे आणि कमी वेळात भारताने दिले त्यांना. आज तुम्ही जर कोलंबो किंवा कुठेही गेले, भारताबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे, दे आर फुल ऑफ प्रेज फॉर अस. याच्या आधी काय होतं, ते बिलकुल चायनाच्या इन्फ्लुएन्समध्ये गेले होते. बरं, आता मालदीवला या. मालदीव इज गोइंग थ्रू दॅट सेम ग्राफ. आता चायनाच्या बिलकुल जवळ आलेले आहेत. का? चायनाची एक पॉलिसी आहे, त्या देशाच्या जे नेते असतात त्यांना एंगेज करा, त्यांच्या बँक अकाउंट्समध्ये पैसे टाका आणि त्यांच्याकडनं जे तुम्हाला काढून घ्यायचं आहे काढून घ्या. जसं श्रीलंकेचं हंबनटोटा पोर्ट काढून घेतलं, बांगलादेशचेही काही पोर्ट्स घेतले, म्यानमारचेही काही पोर्ट्स घेतले. ते असंच होते, त्यांचं एक सिस्टम आहे ते. आणि हे सिस्टम करत असताना ते लाऊडली अनाऊन्स करतात, वी डोंट इंटरफिअर इन अदर कंट्री. ते म्हणायसाठी ठीक आहे, पण ॲक्च्युली इंटरफिअरन्स आहे. आता मालदीव त्या ग्राफमधनं चाललेलं आहे. त्यांची इकॉनॉमी टुरिझम इकॉनॉमी आहे, त्याच्यात त्यांना नुकसान होत आहे आणि ते तिथले लोकही प्रोटेस्ट करून राहिले. पण अँटी इंडिया सेंटिमेंट्स नुसतं मालदीवमध्ये आहे असं नाही आहे, नेपाळमध्येही आहे, बांगलादेशमध्येही आहे, अँटी इंडिया सेंटिमेंट आहे. आपल्याकडे जास्त रिसोर्सेस का आहेत, आपले लोक जास्त खुशाल का आहेत, तर त्याचा एक परिणाम हा होतो. आपण तिथे आता लक्षद्वीपला डेव्हलप करायचा हा आपला प्रश्न आहे, बरोबर. अंदमान निकोबारला डेव्हलप करायचा हा माझा प्रश्न आहे. मी माझं टुरिझम कसा डेव्हलप करतो, त्याच्यामुळे जर तुम्हाला नुकसान होत असेल तर तुम्ही डेव्हलप करा. तुम्हाला डेव्हलप करायसाठी माझ्याशी जर हातमिळवणी तुम्हाला करायची असेल, व्हेरी गुड, कम. तुम्हाला चायनाशी हातमिळवणी करायची तर करा. तुम्ही त्यांच्याशी हातमिळवणी कराल तर तुमचा एखाद पोर्ट घेऊन जाईल, तो तुमचे एअरफील्ड घेऊन जाईल. तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं. ज्या दिवशी तुम्ही परत आमच्याकडे याल आम्ही परत तुम्हाला जवळ घेऊ, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे. पण निर्णय तुम्ही घ्या आणि तुम्हाला जर निर्णय तो एक महाग निर्णय घ्यायचा असेल तर तुम्ही घ्या. आणि हे प्रत्येक अशा देशामध्ये होते. मग तिथले जे नेते असतात ते बाहेर फेकल्या जातात. तुम्ही पाहिलं पाकिस्तानचे किती नेते बाहेर फेकले जातात, कोणी सौदीमध्ये जाऊन मरतो तर कोणी कुठे. तर तसं होणार आहे, मालदीवमध्ये तसंच होणार आहे आणि काही वर्षानंतर ते परत येतील. आपण वाट बघू. आपण काही कोणाला फोर्स करत नाही. आपलं जे डेमोक्रेटिक सेटअप आहे, वी गिव्ह फ्रीडम टू एव्हरीवन. काय आहे त्याच्यात. मगाशी सर आपण शिक्षण पद्धतीवर बोललो, तर तेव्हा एक विषय असा विचारू की न विचारू म्हणून मी तेव्हा टाळला, पण आता मला असं वाटतं की तो विचारला पाहिजे, कारण बहुतांशी लोकांच्या मनात तो प्रश्न असतो आणि मला लोकांच्या मनातले प्रश्न तुम्हाला विचारायचे. शिक्षण पद्धतीबद्दल तुम्ही आक्षेप, म्हणजे मेकॉलेच्या शिक्षण पद्धतीबद्दल आक्षेप नोंदवला, आपली पद्धती आपण करायला हवी वगैरे सगळं. पण आपण आत्तासुद्धा काही कट्टरतावाद शिकवणाऱ्या शिक्षण संस्थांना एक झुकतं माप देतो. मी अगदी स्पष्टच सांगतो की मदरशांपासूनच्या या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे पाकिस्तानात अधिकारी ज्या पद्धतीने तयार होतात त्या पद्धतीने इकडे स्लीपर सेल्स तयार होतात. आणि याबाबत तुमची भूमिका काय असते? तुम्ही तर सल्लागार आहात, तुम्ही यावर काही सल्ला देता की नाही? या सगळ्यात बोल्डली याबद्दल कोण बोलले? जनरल रावत बोलले. हो, त्यांनी म्हटलं होतं 2.5 फ्रंट. आणि मी तुम्हाला सांगतो, जनरल रावत बरोबर आम्ही दोघांनी बरेचसे कामं सोबत केलेले आहेत. आम्ही कधी अनाऊन्स नव्हतो करत, पण आम्हाला माहीत होतं आम्ही दोघं बरेचसे कामं सोबत केलेली आहेत. आयडेंटिफिकेशन क्लिअरली होतं. मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सचं काम आतमध्ये बघणं नाही आहे, ते मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सचं आणि प्रत्येक स्टेट गव्हर्नमेंटचं.
तर याच्यात स्टेट गव्हर्नमेंट आणि मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स यांना सोबत यायचं. जे नॅशनल सिक्युरिटी काउन्सिल सेक्रेटरिएटमध्ये जेव्हा मी मिलिटरी ॲडवायझर होतो अजित डोवालांसोबत, तेव्हा मला तिथे लक्षात यायचं की आपण काय काय कामं करतो आहे देशाच्या आंतरिक व्यवस्थेबद्दल. आणि मी तुम्हाला सांगू शकतो की हे जे आपले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत खूप शार्प आहेत आणि ते इंटेलिजन्स ब्युरोमध्ये होते आणि त्यांनी बरेचसे कामं केले आहेत. त्यांचं लक्ष सगळीकडे असते, इंटेलिजन्स ब्युरोचं लक्ष सगळीकडे असते. आता ते सगळी इन्फॉर्मेशन पंतप्रधानांना देतात, अमित शहाजींना देतात आणि मग ते निर्णय घेतात आणि त्या निर्णयाच्या हिशोबाने काम केलं जातं. आपली जी व्यवस्था आहे, काम करायची व्यवस्था, त्याच्यात एक बिलकुल फंडामेंटल प्रिन्सिपल आहे, रेकमेंडेशन विल बी गिवन बाय द ब्युरोक्रॅट्स अँड बाय ॲडवायझर्स. आम्ही रेकमेंडेशन देतो. डिसिजन विल बी टेकन बाय इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द सोसायटी. का? जितके आपले वोटर्स आहेत त्यांनी आम्हाला नाही इलेक्ट केलं आहे, त्यांनी आपले नेते इलेक्ट केले आहेत आणि त्याच्यातनं हे मंत्री बनलेले आहेत. पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी कशी सुरू होते, जसं पंतप्रधान आहेत त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, मग एक कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी असतं. कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीमध्ये असं नाही आहे की ते एक्सटर्नल आहे, एक्सटर्नल, इंटरनल, फायनान्शियल ही कंप्लीट. तर त्याच्यात 5 लोक असतात, पंतप्रधान असतात, फायनान्स मिनिस्टर, एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर, होम मिनिस्टर आणि डिफेन्स मिनिस्टर. आता याशिवाय जर इमर्जन्सी झाली तर मग नॅशनल सिक्युरिटी काउन्सिल आहे. नॅशनल सिक्युरिटी काउन्सिल आणि स्ट्रॅटेजिक पॉलिसी ग्रुप. तर स्ट्रॅटेजिक पॉलिसी ग्रुप तुम्ही जर ओपन सोर्समध्ये जाऊन पाहिलं तर तुम्हाला नंबर ऑफ मिनिस्टर्स, नंबर ऑफ ऑफिसर्स त्याच्यात दिसतील. नीती आयोगचा व्यक्ती त्याच्यात असतो. पण आता कोविडचं झालं, तो कोविड वॉज लाईक अ बायोलॉजिकल वॉर. मग ते तर CCS मध्ये नाही आहेत, मग कसं करायचं? मग स्ट्रॅटेजिक पॉलिसी ग्रुपमध्ये ही मीटिंग होते. याच्यात आम्ही लोक NSCS मधनं त्यांना इनपुट्स द्यायचो, ते लोक सांगायचे, मग निर्णय घेतला जायचा, मग रिकमेंडेशन त्याच्यातनं काढून NSA साहेब जायचे कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी आणि सांगायचे हे असं केलं तर बरोबर होईल, असं करा नाही, असं केलं तर योग्य आहे. आपण सगळे गीता वाचतो. श्रीकृष्ण काय होते? स्ट्रॅटेजिस्ट होते, सल्लागार होते. ते काय करायचे, तुम्ही गीतेमध्ये पूर्ण वाचा, कधीच त्यांनी हे नाही म्हटलं हे करा, आदेश नाही. आदेश नाही. ते म्हणायचे असं जर केलं तर असं होईल, असं जर केलं तर असं होईल, असं तुम्ही केलं तर बरं होईल. तेच आपलं स्ट्रॅटेजिक कल्चर आहे. आपल्याकडे सल्लागार सांगतात की असं केलं तर बरं होईल, निर्णय घेतला जातो. निर्णय योग्य आहे अयोग्य आहे ते जनतानी त्यांना बनवलेलं आहे, ते घेतील. आता तुम्ही काही राज्यांमध्ये पहा, त्यांनी मदरसेविरुद्ध किंवा मदरसेला इम्प्रूव्ह करायला स्टेप्स घेतलेले योग्य आहेत. कोणाला पसंत आहे, कोणाला पसंत नाही आहे. बाकीच्या राज्यांनी ते स्टेप्स घ्यायला पाहिजे असं आम्हालाही वाटतं. पण तिथली जी लिडरशिप आहे, तिथली परिस्थिती बघून घेतील किंवा नाहीत घेणार, किंवा त्यांच्या पर्सनॅलिटीप्रमाणे ते घेतील किंवा नाही, हा त्यांचा विषय. प्रॉब्लेम आहे, हा नक्कीच प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे कसं होते, कोणत्याही समाजामध्ये सगळ्यात पहिला स्टेप असतो रॅडिकलायझेशन. त्या रॅडिकलायझेशन मध्ये समाजात पोलरायझेशन होतं. पोलरायझेशन झाल्यानंतर त्या समाजात टेररिझम येतं. मागच्या इतक्या वर्षापासून आपण टेररिझमला झेलून राहिलो, पण त्याचं रूट आहे रॅडिकलायझेशन. हे आम्ही सतत लोकांना समजायचा प्रयत्न करतो की रॅडिकलायझेशनला जेव्हापर्यंत तुम्ही कंट्रोल नाही केलं तर तुम्ही टेररिझमला कंट्रोल नाही करत. आपण पाकिस्तानशी का नाही बोलत? आपण त्यांना स्पष्ट सांगितलं, टेररिझमबद्दल बोलत असाल तर आम्ही बोलू, आम्ही तुमच्याशी ट्रेड करू. आपण त्यांच्याशी बोलणं बंद केलं, कारण तिथून त्या मदरशांमध्ये एक सपोर्ट सिस्टम आहे. तुम्ही स्लीपर सेल वापरले, बरोबर आहे, ते स्लीपर सेल आर अ बिग हेडेक फॉर अस. त्या स्लीपर सेलमुळे आपली अर्थव्यवस्था, आपले ह्युमन टॅलेंट याला खूप परिणाम होऊन राहिला. पण हे याच्या विरुद्ध किंवा याला कंट्रोल करायला जे निर्णय घ्यायचे त्याची जी व्यवस्था आहे ती मी तुम्हाला सांगितली. तर हे आता आपले वोटर्सलाही जागृत व्हायला पाहिजे की अशा लोकांना पॉवरमध्ये आणायला पाहिजे जे सिरियस आहेत या बाबतीत, आणि त्यांनी
जर त्यांची ही लिडरशिप केपेबिलिटी नसेल तर त्यांना आणायला नको. थोडक्यात वोट बँकेचं राजकारण आपल्या देशाच्या सुरक्षेवर भारी पडतंय असं म्हटलं तर चुकणार नाही का? नाही, हे चुकीचं आहे. बरोबर आहे तुमचं म्हणणं. वोट बँक म्हणजे काय? आता तुम्ही डेमोक्रेसी म्हटलं तर वोट बँक येणार. तर वोट बँक नेगेटिव्हली नका घेऊ. तुम्ही असं विचार करा की प्रत्येक नागरिकाने जागरूक व्हावं. हां, तुम्हाला तर नोटाचंही एक Option आहे. ऑप्शन आहे. बरोबर. तर समजा तुम्ही जर वोट देत असताना योग्य आपला रिप्रेझेंटेटिव्ह निवडून आणला आणि तुम्ही त्या दलावर एक प्रेशर आणलं की तुम्ही योग्य व्यक्ती दिले नाहीत, तर आज नाही होणार, 5 वर्षांनी होईल, 10 वर्षांनी होईल, पण होईल. पण जर तुम्ही जसं एक तुम्ही आता काही मागच्या आय थिंक मागच्या 10-15 दिवसापूर्वीच एक रिपब्लिक टी व्हीने एक छोटीशी इंटरव्ह्यू क्लिप लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितची दाखवली होती. हो. आणि ते असं प्रश्न विचारत होते की तुम्हाला आर्मीकडनं सपोर्ट आहे का आणि कसे प्रश्न विचार. प्रसाद पुरोहित काय म्हणाले, तुम्ही हा प्रश्न चुकीचा विचार. मला तुम्ही प्रश्न विचारायला पाहिजे की मी आर्मीसाठी काय करत आहे आणि मी देशासाठी काय करत आहे. आणि त्यानंतर त्यांनी एक सुंदर वाक्य म्हटलं, नेशन्स आर बिल्ट ऑन सॅक्रिफाइसेस नॉट ऑन फ्री बीज. जर राजकारण फ्री बीजचं आहे तर मग तुम्ही काय निर्णय घेणार? सर तुम्ही म्हणजे अत्यंत गहन म्हणजे विचार करून नाही, हे कृती कशी करायची यावर आता हा प्रश्न आलेला आहे. आणि हा सर्व म्हणजे मला असं वाटतं की हा सर्व आमचा प्रश्न आहे. म्हणजे आम्ही कृती केली तरच या गोष्टी सपोर्टिंग ह्याच्यात जातील. निश्चितच आहे. का तुम्ही जेव्हा वोट टाकता 18 वर्षाचे तुम्ही झाले तर वोट टाकता. बरोबर आहे. तुम्हाला गाडी चालवायचं लायसन्सही मिळतं. म्हणजे तुम्ही कोणाची लाईफ खराब न करावं म्हणून तुमच्यावर भरोसा केला. तुम्ही देशाची लाईफ का बर्बाद करत आहे चुकीच्या व्यक्तीला आणून? तुम्हाला लक्षात यायला पाहिजे ना की देशाची लाईफ तुमची लाईफ आहे. देशाचं भविष्य म्हणजे तुमच्या पुढच्या पिढीचं भविष्य आहे. चुकीचे वोट द्याल तर मग असंच होणार आहे. पिढीचा तुम्ही बोलताय, पुढच्या पिढीचं, त्याच्यावरून एक मगासचा ड्रोनवरून तुम्ही एक बोललात. तर पंजाबमध्ये ड्रोनच्या माध्यमातून पाकिस्तानने आपल्या इकडे ड्रग्सची पाकिटं, वेपन्स, मग म्हणजे बरेच हे ॲक्टिव्हिटीज गेल्या काही काळापासून चालू. आपल्याला अँटी ड्रोन टेक्नॉलॉजी वगैरे ह्याच्यात काही आपण पावलं उचलतोय का? कारण ह्या सर्व प्रकारात आपली तरुण पिढी बर्बाद होते आणि हेच त्या नेबरहूडचं उद्दिष्ट आहे. तर मग त्यावर मात करण्याकरता आपण काय करतो? माझा जो सगळ्यात सिंपल चीप एक उपाय आहे अँटी ड्रोन टेक्नॉलॉजीचा. मी तुम्हाला सांगतो. मी इस्रायलला गेलो आणि इस्रायलचे जे आताही जे सेनाध्यक्ष आहेत ते माझे मित्र आहेत. तर मी त्यांना म्हटलं होतं की मला तुमच्या दक्षिणेच्या एका जागेवर जाऊन पाहायचं आहे तुमची तिथे कशी तुम्ही व्यवस्था करता. ते म्हणाले ठीक आहे, तुमच्या एम्बेसीला सगळं माहिती आहे. तर एम्बेसीकडनं मी एक टॅक्सी घेतली आणि त्या टॅक्सीने मी, माझी बायको आम्ही निघालो. तो टॅक्सी ड्रायव्हर मराठी बोलायचा. अच्छा. शिवाजी पार्कचं ज्यू फॅमिली तिथे मायग्रेट झाली आणि तो मराठी बोलायचा. त्यांनी मराठी मस्त संगीत लावलं होतं आणि आम्ही बोलत निघालो. तर मी त्याला जेव्हा असं ऑब्झर्व करत होतो तो सगळीकडे असं बघत गाडी चालवत होता. मी त्याला सहज विचारलं, म्हणजे मला वाटतं 3-4 तासानंतर मी विचारलं की तू हे असं बघतोयस? हो म्हणे सर, मी नागरिक आहे. हे माझे जे डोळे आहेत हे माझे देशाचे डोळे आहेत. हे कान जे आहेत हे माझे देशाचे कान आहेत. म्हटलं मग सर मी जर काही बघितलं तर मी रिपोर्ट करेन. म्हटलं बरं कोणाला रिपोर्ट करशील? त्यांनी जे ते सनशेड असते ते कारचं ते असं खाली गेलं, त्याच्यावर नंबर लिहिलेले होते की जर असं काही दिसलं तर या नंबरवर फोन करा, असं काही दिसलं तर या नंबरवर फोन करा. तो म्हणाला सर ते सगळे माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह आहेत आणि मी त्यांना एक कॉल केला, माझी लोकेशन तिथे जाते आणि त्यांना लक्षात येतं की मी. त्यांनी काय मला शिकवलं की प्रत्येक नागरिकाचे 2 डोळे आणि 2 कान हे माझे आहेत, देशाचे. अगदी ठीक आहे. मी टेक्नॉलॉजी आणीन, निश्चितच आणीन, पण मी माझ्या नागरिकांना का अंडर रेट करून राहिलो? बरोबर. बरं पंजाबमध्ये जी पॉप्युलेशन असेल गावांमध्ये आहे ना,
ते ड्रोन कुठून येऊन राहिले? त्या गावाच्या वरून किंवा बाजूनी येऊन राहिलेत ना. हो. कोणाला तरी रिपोर्ट करणं हे एक सहज एक अशी क्रिया असायला पाहिजे. ठीक आहे. कुठे? पोलीस स्टेशन 100. कठीण आहे का? पण जर असा विचार असला इससे मुझे क्या और इसमें मुझे क्या, मुझे कौन सा पुरस्कार मिलने वाला, तो मैं क्यों बोलूं? पहली गोष्ट. दूसरी गोष्ट, अगर मैं बोलूंगा तो ये मुझे मारेगा, तर ती भीती. मग जर ती भीती आहे तर मग पोलीस तिथे काय करून राहिली? माझं म्हणण्याचा अर्थ आहे की टेक्नॉलॉजी घ्यावी, त्याच्या आधी पार्टिसिपेशन ऑफ सिटीजन्स तरी घ्या. तुम्हाला 1.4 बिलियन पॉप्युलेशनमध्ये 2.8 बिलियन डोळे आहेत. पण जर तुम्हाला त्याची व्हॅल्यू, सगळ्यात बेस्ट कम्प्युटर ह्युमन ब्रेन आहे, सगळ्यात बेस्ट सेन्सर आपले डोळे आहेत. आणि आता तर आम आदमीच्या हातात आलेलं वेपन आहे. 6 इंचाचं वेपन आहे मोबाईल, आणि 24 तास आहे. तुम्ही USA मध्ये बोलू शकता तर तुमच्या पोलीस स्टेशनशी नाही बोलू शकत तुम्ही. म्हणजे कुठेतरी एक मिसिंग लिंक आहे की माझं इन्व्हॉल्वमेंट इन नॅशनल सिक्युरिटी माझी जबाबदारी नाही. अगदी. जाता आता शेवटचा एक प्रश्न घेतो, कारण आपण सुरुवात ज्या मुद्द्याने केली, तरुणाईच्या मुद्द्याने, तर ही तरुणाई जी आहे ती आपण अग्निवीर सारख्या जी आता तुम्ही सुरू केली, त्यांना अग्निवीरला वादग्रस्त ठरवून या तरुणाईला ह्यापासून दूर ठेवण्यात या राजकारण्यांना यश आलं. म्हणजे अग्निवीर सारख्या योजनेला वादग्रस्त बनवलं गेलं. खरोखरच त्या योजनेमध्ये त्रुटी आहेत का की ती इतकी वादग्रस्त व्हावी? पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा सुरक्षेबद्दल काही आपण बोलतो ना, त्याला राजकारणाचं रूप कधीच द्यायला नको. कोणत्याही देशामध्ये राजकारण आणि सुरक्षा यांच्यामध्ये एक गॅप असायला पाहिजे. जर तुम्ही वोट बँक पॉलिटिक्ससाठी कोणत्याही सुरक्षेच्या मुद्द्याला राजकारणात आणता तर तुमच्या देशाला फारच मोठं नुकसान होणार आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. बरं, आता ती पॉलिसीबद्दल, अग्निवीर पॉलिसी आणण्याच्या मागे हेतू काय? पहिली गोष्ट म्हणजे एक स्टडी झाली. त्या स्टडीमध्ये असं लक्षात आलं की आपले जे ॲव्हरेज एज आहे सैनिकांचं ते जवळपास 32-36 जवळपास आहे. कारगिलचं युद्ध जेव्हा झालं होतं त्यावेळेला मी बटालियन कमांडर होतो. माझं वय त्यावेळेला 41 होतं. मला ते सगळे पहाडं चढायचे होते, माझ्या जवानांच्या पुढे चढायचे होते, कारण मी लीडर आहे. मी लेड नाही आहे, मी लीडर आहे. कमांडिंग ऑफिसरचंही वय कमी असायला पाहिजे. 41, 42, 43 हे जर वय असलं तर पाकिस्तानच्या आर्मीमध्ये, इस्रायलच्या आर्मीमध्ये कुठे 36 आहे, कुठे 32 आहे. तर आपल्याला वय कमी करायला पाहिजे, सैनिकाचंही वय कमी करायला पाहिजे. तर त्याच्यात काय ह्या अग्निवीरमध्ये आपण म्हटलं की 17.5 वर्षाच्या वयात आपण त्यांना घेऊ, 4 वर्ष ठेवू, 21.5-22 पर्यंत तो बाहेर पडतो. 21.5-22 म्हणजे प्रत्येक एक्झामसाठी तो एलिजिबल आहे, ओव्हरेज नाही झालेला आहे. 25% घ्या किंवा जितके टक्के तुम्ही ठरवले की यांना आपण परमनंटली रिटेन करू, म्हणजे तुम्ही बेस्ट रिटेन करणारा किंवा बेस्ट म्हणायच्या ऐवजी मोस्ट सुटेबल रिटेन करू. जेव्हा आपण 100 लोक बघतो ते 100 लोक प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी एक विशेषता असते. तो कदाचित बेस्ट सोल्जर नसेल पण बेस्ट डॉक्टर होऊ शकेल. तो कदाचित बेस्ट सोल्जर नाही होणार पण बेस्ट इंजिनियर होऊ शकेल. पण ही जी कॉम्बॅट ओरिएंटेशन त्याला 4 वर्षाची मिळाली, त्याच्यानंतर तो एक सामान्य नागरिकपेक्षा चांगला असेल की वाईट असेल तुम्ही सांगा? निश्चितच चांगला असेल. बरं, जर तो चांगला असेल आणि आर्मी एक ही राष्ट्र सेवा करून तुम्हाला समाज सुधारायसाठी एक व्यक्ती परत देत आहे, तर त्याच्यात राजकारण काय? आणि समजा आपण एक कोणती पॉलिसी बनवली, बरं कोणती पॉलिसी असते ते एक इंग्लिशमध्ये आहे ना, इट इज नॉट कास्ट इन स्टोन. इट इज नॉट लाईक एनी पर्टिक्युलर बुक विच कॅनॉट बी चेंज्ड. एनी पॉलिसी ॲट अन अप्रोप्रिएट टाइम कॅन बी अप्रोप्रिएटली मॉडिफाईड. GST सारखी योजना पण अपग्रेड होते. तुम्ही बघा, कोणतीही पॉलिसी आपण इथे मागच्या 10 वर्षापासून तर मी निश्चितच पाहून राहिलो, चेंजेस येत जातात. आमचं एक डिफेन्स प्रोक्युरमेंट पॉलिसी आहे, ते आम्ही नेहमी त्याचे चेंजेस करत असतो. कारण आम्हाला कोणतं स्टार्टअप येऊन म्हणतं हे चेंज करा, आम्ही चेंज करतो ॲनलाइज केल्यानंतर.
कोणी म्हटल्यामुळे नाही. आता पहिलं लॉट अग्निवीर आलेलं आहे, त्यांचे अनुभव आपण घेऊ, त्यांचे कमांडिंग ऑफिसर्सचे अनुभव घेऊ, आणि त्याच्यानंतर जर चेंज करायचं असेल, आवश्यक असेल, तर जर त्याचा देशाला फायदा होत असेल, त्याचा समाजाला फायदा होत असेल तर निश्चितच. पण जर काही लोक असे आहेत ज्यांना असं म्हणणं आहे की हे 4 वर्ष का परमनंट द्या, पेन्शन द्या. हे बघा, पेन्शन बिल खूप वाढलेलं आहे, हेही खरं आहे. तुम्हाला कोणत्या दुसऱ्या देशाकडनं पैसे मिळणार नाही, तुम्हाला स्वतःच्या डिफेन्स बजेटमधनंच हे मॅनेज करायचं आहे. आम्हाला मॉडर्नाइज करायचं आहे, मॉडर्नायझेशनसाठी आमच्या बजेटमधनंच आम्हाला पैसे पाहिजेत. त्याच्यापेक्षा मोठं म्हणजे समाजाला आम्ही एक डिसिप्लिन्ड व्यक्ती परत करत आहे, तर त्याचा कसा देशाला फायदा होतो ते बघायला पाहिजे. पण जर तुम्ही सतत हेच म्हणत राहिले की नाही सबको पेन्शन दो, पेन्शन दो, पेन्शन दो, तर मग आपलं इकॉनॉमिक ग्रोथ कसं होणार तेही तर आपल्याला बघायला पाहिजे. ओल्ड पेन्शन स्कीम, न्यू पेन्शन स्कीम, यालाही राजकारणात आणलं. एका राज्यामध्ये इलेक्शन रिझल्ट त्यांनी इम्पॅक्ट झाले, तर हे काय एक मच्युअर डेमोक्रेसीचं लक्षण आहे का? आपल्याला स्वतःला हे प्रश्न विचारायला पाहिजे की हे बरोबर आहे किंवा चुकीचं आहे. अग्निवीर आमची मुलं आहेत, आम्हाला त्यांची काळजी आहे. मी 1978 मध्ये जसं तुम्ही सांगितलं, मी जेव्हा आर्मीमध्ये आलो, मी शॉर्ट सर्व्हिस ऑफिसर आलो, मी कॅडेट म्हणून शॉर्ट सर्व्हिसमध्ये आलो. माझ्या पूर्ण कुटुंबामधनं कोणीच आर्मीमध्ये नाही. तर मी तर पहिला होतो ना. माझे वडील तर ब्युरोक्रॅट होते, त्यांनी मला कधीच म्हटलं नाही जाऊ नको. माझ्या आईनी मला कधीच म्हटलं नाही जाऊ नको. हां, तिला वाईट वाटलं असेल, काळजी वाटली असेल, ती गोष्ट वेगळी, ती आई आहे. बरोबर. पण आम्ही 300 लोक OTS मद्रासला गेलो, 270 पासआउट झालो. कोणी विचारलं आम्हाला? त्यावेळेला राजकारणी जे लोक होते त्यांना माहीत होतं याच्यात आपलं नाक खुपसायला नको. 270 पैकी 5 वर्षानंतर आम्ही नुसतं 90 राहिलो. किती टक्के झाले? 33%. आज आम्ही 25% रिटेन्शन म्हणतो. त्यावेळेला 180 जे माझे मित्र होते जे बाहेर गेले, त्याच्याबद्दल कोणी काळजी केली? आणि ते आज कुठे आहेत? ते आज सगळे व्यवस्थित आहेत समाजात. कोणी फॉरेनला फॅक्टरी, माझा एक मित्र आहे त्यांनी व्हिएटनामला कॉटन फॅक्टरी सुरू केलेली आहे. माझा एक मित्र आहे तो हिमाचल गव्हर्नमेंटमधून सेक्रेटरी पोझिशनवर रिटायर झाला. काही माझे मित्र आहेत ते रिअल इस्टेटमध्ये आहेत, काही मित्र आहेत ते वकील आहेत, काही मित्र चार्टर्ड अकाउंटंट्स आहेत, काही मित्रांनी इथे स्टार्टअप सुरू केलेलं आहे. कोणीच उपाशी मेलं नाही, कोणीच अँटी नॅशनल, अँटी सोशल एलिमेंट बनलं नाही. म्हणून हे सगळे बोगी आहेत. ह्या ज्या गोष्टी आपण फैलवतो, अरे तो अँटी नॅशनल होऊन जाईल, अँटी सोशल होऊन जाईल, का होऊन जाईल? काही लोकांनी बँकेत नोकऱ्या केलेल्या आहेत, काही लोक प्रायव्हेट सेक्टरमध्ये नोकऱ्या करून राहिले, काही लोकांनी स्वतःचे एंटरप्राइज सुरू केलेले. म्हणजे तुम्ही जेव्हा शिकून बाहेर येता तेव्हा तुम्ही कॉन्फिडंट असता. आताच्या जे हे अग्निवीर देत आहेत त्यांच्याजवळ जवळपास 11 ते 12 लाख रुपये असणार. ते आल्यानंतर स्वतःच्या पैशाने, वडिलांच्या पैशाने नाही, बरोबर, उच्च शिक्षण करू शकतील, बरोबर, स्वतःचं काय कारोबार, काही व्यवसाय करू शकतील. त्यांची ही जी सेल्फ एस्टीम असणार आहे आमच्या पिढीपेक्षा तर जास्तच असणार आहे. निश्चित. तुम्ही हा अग्निवीरच्या मुद्द्यावर राजकारण्यांना आरसा दाखवलेला आहे. अर्थात मला वाटतं की या राजकारण्यांनी त्यातून बोध घ्यावा. मी स्वतः अग्निवीर आहे ना. हे जे बोलणारे आहेत हे कोण अग्निवीर आहेत? आणि त्यांनी त्यांच्या मुलांना पाठवावं. किती मुलं, तुम्ही एक ऑडिट करावं, सर्वे करावं की जे बोलणारे आहेत त्यांच्यापैकी त्यांचे किती नातेवाईक किंवा त्यांना खरं सांगणारे, अनुभवाने सांगणारे किती आहेत. आता तर पहिली बॅच आली आहे, त्याच्यावर हे लोक काही बोलतायत, संसदेत खोटं बोलतायत. नाही, पण तुम्हाला एक सांगतो, आर्मीमध्ये एक निश्चित आहे, जेव्हा आर्मीमध्ये कोणताही व्यक्ती भरती होतो, आम्ही ऑफिसर्स त्यांना आपल्या मुलासारखं ट्रीट करतो. तुम्हाला माहिती आहे, मी गढवाल रायफल्समध्ये आहे. गढवाल रायफल्समध्ये मी जेव्हाही माझ्या जवानांशी बोलतो, मी त्यांना कसं बोलतो? भुला. भुला म्हणजे यंगर ब्रदर. मी त्याला ॲड्रेसच असा करतो, भुला. हे आमचा हा जो आमचा संबंध आहे, कोणत्या व्यक्तीला समजतो हा? आमचे कारगिल युद्धात किंवा 71च्या युद्धात सगळ्यात जास्त कॅज्युअल्टी ऑफिसर्सचे झाले आहेत पर्सेंटेज वाईज.
कारण आम्ही समोर चालतो. आम्ही पाकिस्तान आर्मीसारखं मागून नाही म्हणत की तिकडे जा मी येतो. तर ही जी लिडरशिप क्वालिटीज आहेत, आमच्या ज्या जवानांबद्दल आमच्यापेक्षा जास्त काळजी कोण करणार आहे? निश्चित, अगदीच. म्हणजे तुम्ही जे मांडताय त्याला याला काही तोड नाही आहे. पण आता ह्या राजकारणात या सगळ्या विषयांचं जे राजकारण होतं आहे ते थांबवायचं कसं, हा आता आमचा प्रश्न आहे. म्हणजे आता हा आमच्यावर लागू आहे की या राजकारण्यांना भविष्यात निवडून द्यायचं की नाही. हे जे काही संसदेत खोटं मांडतायत, जे काही अग्निवीरबद्दल निगेटिव्हिटी पसरवतात, यांना रोखण्याचा अधिकार आता आमचा आहे. स्वप्नील, तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो. आर्मीमध्ये आल्यानंतर आम्हाला एक गोष्ट शिकवल्या जाते, तुम्ही राजकारणी नाही बनायचं, तुम्ही राजकारणाबद्दल बोलायचं नाही. आमच्या मेसमध्ये एक फंडामेंटल रूल आहे. मेसमध्ये जेव्हा आम्ही संध्याकाळी किंवा दुपारी जेवायला जातो, आपसात आमचं एक अनरिटन लॉ आहे, राजकारणाबद्दल नाही बोलायचं, धर्माबद्दल नाही बोलायचं आणि फालतूच्या गोष्टी नाही करायच्या. तर म्हणून आम्ही याच्यात इन्व्हॉल्व होतच नाही. अगदी शेवटचा प्रश्न, मग आपण थांबू. कारण तुम्ही पुन्हा पुन्हा आम्हाला सापडत नाही. तुमच्या या व्यस्त अत्यंत बिझी असता तुम्ही, पण काही प्रश्नांकरता आम्हाला तुम्ही पुन्हा पुन्हा भेटावं अशी आमची इच्छा असते. नक्की. पण आता जाताना आज शेवटचा एक हे करतो की मगाशी तुम्ही म्हणालात की टेक्नॉलॉजीपेक्षाही माणसं कनेक्ट करणं ही तुमच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. पण आज टेक्नॉलॉजी ही आपल्या सर्वांचा अविभाज्य भाग बनली आहे, तुमचाही आणि आमचाही. मायक्रोसॉफ्टचा सर्व्हर बंद पडला काही दिवसांपूर्वी आणि अर्ध जग ठप्प झालं. या घटनेकडे आपण थोडंसं वेगळ्या नजरेने, तुमच्या नजरेतून तुम्ही कसं पाहता हे मला जाणून घ्यायचं. आणि जर गुगल हा आमच्या सर्व म्हणजे लोकांचा एक अविभाज्य भाग झाला आहे, जर उद्या गुगल ठप्प पडलं किंवा गुगलमधून काही अँटी एलिमेंट्स जर ॲक्टिव्ह झाले, तर अशा या टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने आपण कुठे आहोत या AIच्या युगात, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगात आज आपण कुठे आहोत आणि आपण ह्याला काउंटर करण्याकरता आपली काय तयारी? 2019 आम्ही 7 लोक आम्ही एक पुस्तक लिहिलं. 2016 पासून आम्ही 7 लोक सोबत आलो आणि त्याच्यात आमचे खूप रिस्पेक्टेड सिनियर, आपण आधी बोलत होतो, जनरल पाटील, जनरल शेकटकर, जनरल विनोद भाटिया, जयदेव रानडे, विनीत गोयंका, भरत पांचाल आणि मी, आम्ही 7 जणांनी बसून हा विचार केला की आपल्या देशाला पुढचा एक आपल्याला काय दिसतं आहे, कुठे डेंजर आहे, डेटा सॉव्हरेंटी. तर 2019 आम्ही ते पुस्तक काढलं. त्याच्यामुळे खूप चर्चा झाली आणि आता आपल्या संसदेत त्याच्याबद्दल की बिल आणायला पाहिजे, बिल आणायला पाहिजे. जसं आम्हाला पाहिजे होतं अजून तसं नाही आलेलं आहे, पण चला सुरुवात झाली. पुस्तकाचं नाव आणि डेटा सॉव्हरेंटी. आणि आपण ते सर्वसामान्यांना कुठे मिळू शकेल? अमेझॉनवर आहे. अमेझॉन. अँड इट इज वन ऑफ द बेस्ट सेलर्स. तर बरं, तुम्हाला मी सांगतो, मी त्या पुस्तकाचे 2000 कॉपीज फ्रीमध्ये लोकांना दिलेले आहेत की वाचा. मी त्या पुस्तकाच्या सेलमधनं 1 पैसासुद्धा घेतलेला नाही. आणि तेच मी माझ्या सिनियर्सबद्दलही सांगू शकतो. आता जनरल पाटील या जगात नाही आहेत, पण आम्ही सगळ्यांनी हे देशप्रेमामुळेच केलं. गुगल इज अ टूल, गुगल इज अ प्लॅटफॉर्म विच जनरेट्स डेटा. व्हॉट्सअप इज अ प्लॅटफॉर्म विच जनरेट्स डेटा अँड टेक्स इट अब्रॉड. अच्छा. आपला जो डेटा आहे ज्याच्यावर सेंटिमेंट अनालिसिस होते, वेदर इट इज थ्रू गुगल, व्हॉट्सअप, फेसबुक, हे सगळे याचे सर्व्हर्स आणि युटिलायझेशन बाकीचे देश करतात. मग याप्रमाणे पूर्ण जगात कोणताच देश डेटा सॉव्हरन नाही आहे का? आहेत. ज्यांचे स्वतःचे इंटरनेट्स आहेत किंवा ज्यांनी त्या इंटरनेटला जिओ फेन्सिंग करून घेतलेलं आहे, ते डेटा सॉव्हरन आहेत. त्यांचा डेटा बाहेर जात नाही. त्याच्यामुळे त्यांची काय विचारसरणी आहे, त्यांचे काय सेंटिमेंट्स आहेत, ते दुसऱ्या देशाला कळणार नाही. उदाहरणार्थ रशिया, चीन. रशिया, चीन, USA हे तर क्लिअरली डेटा सॉव्हरन आहे. म्हणून पहिली आवश्यकता आहे आपला स्वतःचा इंटरनेट किंवा आपले स्वतःचे सेफगार्ड्स, की आपला डेटा बाहेर जायला नको. आपल्या डेटामुळे दुसरे लोक, तुम्ही आज एक गुगलमध्ये काहीतरी टाईप करा, सर्च शिमला, तुम्हाला 10 लोकांचे त्याच्यात इमिजिएटली AI ड्रिव्हन येतील. तिथे हा हॉटेल आहे, तिथे ही साईट सीइंगची जागा आहे. दॅट इज कारण बिग
डेटा आपण जनरेट करतो, त्याचं नेक्स्ट स्टेप आहे बिग डेटा ॲनालिसिस. त्या बिग डेटा ॲनालिसिसनी AI चालतो आणि त्या AIनी मग तुम्हाला परत टार्गेट केल्या जातं. तर जे टेक्नॉलॉजी तुम्ही म्हणता, टेक्नॉलॉजी निश्चितच येणार आहे, आलेली आहे. त्या टेक्नॉलॉजीला आपण साध्य करायला पाहिजे, पण त्या टेक्नॉलॉजीचे गुलाम नको बनायला. म्हणून टेक्नॉलॉजीमुळे जे तुमचे स्किल्स तुम्ही विसरून राहिले. आज समजा तुम्ही कुठे ड्राईव्ह करून एअरपोर्टकडे जाणार, तुम्ही मॅप लावतो. पहिले तुम्ही विचार करायचे, अच्छा ते तो बोर्ड दिसल्यानंतर मग मी उजवीकडे जाणार, मग डावीकडे जाणार, लँडमार्क्स होते. आता आपण विसरून गेलो, म्हणजे ते स्किल गेली आपली. पुढच्या पिढीत ती जाईल, ठीक आहे, काही हरकत नाही. हे एव्होल्युशन प्रोसेस आहे. टेक्नॉलॉजीमध्ये डेटा एक पार्ट आहे, इन्फॉर्मेशन स्पेस एक पार्ट आहे, सायबर एक पार्ट आहे, आउटर स्पेस एक पार्ट आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. बायोलॉजिकल, केमिकल हे डेंजर एक पार्ट आहेत. आणि याच्यात सगळ्यात डेटाचा उपयोग आहे, सगळ्यात AIचा उपयोग आहे. जो व्यक्ती स्वतःला एक डिफेन्स मेकॅनिझम करून आणि एक ऑल्टरनेट करेल. तुम्ही बरोबर म्हटलं, मायक्रोसॉफ्टनी पूर्ण देशाला हलवून सोडलं. त्या दिवशी मी दिल्ली एअरपोर्टवर होतो, मला पुण्याला जायचं होतं आणि जे तमाशा तिथे मी बघितला. पण तरी हॅट्स ऑफ टू दी एअरपोर्ट स्टाफ, हॅट्स ऑफ टू दी एअर इंडिया स्टाफ. मी एअर इंडियाने चाललेलो होतो. सगळं काही त्यांनी मॅन्युअली केलं. याच्यातनं लेसन काय, युअर मॅन्युअल प्रोसेसेस शुड स्टील बी रोबस्ट. म्हणजे असं नाही की हे कोलॅप्स झालं तर आम्ही पडलो खाली. मॅन्युअल प्रोसेस ठप्प झालं. हां, मग ते जर ठप्प झालं, जितकं तुम्ही डिजिटली एनेबल्ड व्हाल तितकं तुम्ही डिजिटली व्हल्नरेबल व्हाल. तुम्ही होणारच. म्हणून त्याचे सायमल्टेनियसली तुमचे प्रोसेसेस, मॅन्युअल प्रोसेसेस तेवढेच मजबूत पाहिजेत, प्रोटोकॉल्स पाहिजेत, त्याचे रिहर्सल्स व्हायला पाहिजेत. आणि एक मी पहिलेच तुम्हाला सांगितलं की आपले स्वतःचे कस्टमाइज प्रोसेसेस जर झाले, कस्टमाइज प्लॅटफॉर्म झाले, आणि हे आपल्यासाठी कठीण नाही आहे. आपलेच पोरं जाऊन बाहेर हे सगळे बनवून राहिले. बरोबर. 2005 मध्ये मी आफ्रिकेत होतो. 2005 म्हणजे जवळपास 20 वर्ष. बोत्सवाना एक असा देश आहे जिथे कॅटल म्हणजे त्यांची नॅशनल प्रॉपर्टी आहे. त्यावेळेला तुम्हाला आठवत असेल, मॅड काऊ डिझीज आलं होतं म्हणून युरोपचे सगळे कॅटल डिस्ट्रॉय केले. लॅटिन अमेरिका आणि आफ्रिकामधनं हे कॅटल पॉप्युलेशन एक्सपोर्ट होत होतं. तिथे चोऱ्या व्हायचे. तर पुण्याचे आपले सॉफ्टवेअर इंजिनियर्स तिथे गेले. त्यांनी प्रत्येक गाईमध्ये किंवा काफमध्ये एक स्लिट दिलं, एक चिप टाकली. त्या चिपमध्ये असायचं की हे स्वप्नीलची गाय आहे, हे विनोद खंडारेची गाय आहे. आणि मग ते ग्रेझिंग करायचे. कोणत्या दिवशी जन्माला आली, मग त्याची हेल्थ काय, ते सगळं त्याच्यात यायचं. जितक्या बुचरीज होत्या त्या सगळ्या स्टेट गव्हर्नमेंटच्या होत्या, म्हणजे नॅशनल गव्हर्नमेंट. 5 वर्षांनी 10 वर्षांनी जेव्हा ते बुचरी जायचं, समजा तुम्ही माझी गाय चोरली असली पण त्याच्यात माझं नाव आहे, तुम्ही त्याला वाढवा, पैसे माझ्या खात्यात येणार. टेक्नॉलॉजीचा उपयोग आफ्रिकासारखा देश असा करतो. कुठून गेलेले इंजिनियर्स पुण्याहून. आपल्याकडे झालं का? आपल्याकडे पत्ताही नाही. आता कुठेतरी काहीतरी मिसिंग आहे. ते आपण ती जी एक पूर्ण चेन पाहिली, त्याच्यात काहीतरी मिसिंग आहे. म्हणजे लॉ अँड ऑर्डर गव्हर्नन्समध्ये जर आपली एजिलिटी असली, मॅच्युरिटी असली, तर तेच आपले इंजिनियर्स तिथे जायच्या आधी इथे केलं असतं. आजही नाही करू शकले. तर आपले वेगवेगळे IAS ऑफिसर्स आहेत, IPS ऑफिसर्स आहेत, कलेक्टर्स आहेत. दे आर दी एजंट्स फॉर चेंज, पॉझिटिव्ह चेंज. त्यांनी हे चेंज आणावं. दे आर गव्हर्निंग द पर्टिक्युलर डिस्ट्रिक्ट, दे आर गव्हर्निंग द मिनिस्ट्री. त्यांनी हे चेंज आणायला पाहिजे. तेव्हाच आपलं टेक्नॉलॉजी, आपण म्हणतो टेक्नो लीडर्स, एका स्टेजपर्यंत IAS मध्ये मॅक्झिमम ह्युमॅनिटीजवाले यायचे. आता इंजिनियर्स येतात, डॉक्टर्स येतात. दे हॅव टू लीड द वे. आमचे जे जुने डिफेन्स सेक्रेटरी होते, ही वॉज अन IT मॅन, so he brought in a lot of changes. So we expect similar changes from every IAS officer, every IPS officer, every IFS officer. टेक्नो लीडर्सचं युग आहे. तर हे चेंजेस यायला पाहिजे. देशप्रेम काय असतं आणि देशाकरता फक्त सैनिकच नाही तर आपणही आहोत त्या स्थितीत लढू शकतो, काहीतरी वागून देशप्रेम व्यक्त करू शकतो. आम्ही नक्कीच तुम्ही सांगितलेल्या मार्गदर्शनानुसार सच्चे देशभक्त व्हायचा प्रयत्न करू आहोत आणि यापुढेही वागू. खूप खूप धन्यवाद. नमस्कार.